एक युवा म्हणून तुम्हाला काय वाटतंय खासदारांकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? एक तुम्ही आता प्रचारासाठी सुद्धा फिरताय तर काय वाटतं खरं तुम्हाला? खरं तर खासदाराकडून अपेक्षा अशा असतात की आपल्या देशाचे प्रश्न हे खासदारांच्या मार्फत सुटले पाहिजे. देशात एक सक्षम नेतृत्व आदरणीय मोदींच्या हातात ज्यावेळेस आपण देश दिलेला आहे, त्यावेळेस त्यांनी एक 10 वर्षात अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. आपले गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतक्या रस्त्यांचं मोठं जाळं, हायवेचं जाळं त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आदरणीय एस जयशंकर साहेबांच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्रालय, सुषमा स्वराजजींच्या नंतर एक सक्षमपणे काम करण्याचं खातं आहे, त्यांनी त्यांची जबाबदारी अतिशय योग्यरित्या पार पाडलेली आहे. तसंच देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा यांनी देखील देशाच्या मोठ्या मोठ्या प्रसंगात देखील एक सक्षम नेतृत्व म्हणून त्यांनी त्यांची योग्यता सिद्ध केलेली आहे. देशात 370 हटला, राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला, पण जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठंच एक दगड सुद्धा कुणी हातात घेतला नाही. कारण मला आठवतंय 2010 साली ज्यावेळेस राम मंदिराचा निकाल लागला होता, त्या निकालावेळी मी आग्र्यामध्ये होतो. त्यावेळेस निकाल दोन्ही बाजूने लागून सुद्धा अख्ख्या देशात जाळपोळ झाली होती. तर यासाठी आम्हाला अभिमान आहे की आपल्या देशात कुठल्याही जातीवाद होत नाही, भांडणं होत नाहीत आणि दंगलींचं प्रमाण बंद झालंय. बॉम्बस्फोटाची कुठं ही तक्रार सुद्धा नाही. त्यामुळे आम्हाला एक सक्षम नेतृत्व मोदीजींसारखं पाहिजे. त्यामुळे आम्ही आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांना घड्याळासमोर मतदान करून आम्ही त्यांना या ठिकाणी खासदार म्हणून पाहतो.